भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नाही तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे। चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया। आज आपण दिवसभरात इतके कष्ट करतो तरीही रात्री शांत झोप लागत नाही। धावपळ, ताण आणि भविष्याची चिंता आपल्याला छळते। पण तुम्हाला माहीत आहे का, 700 वर्षांपूर्वी संत सावतामाळी यांनी एका अभंगातून या स्ट्रेसवर कायमचा उपाय सांगितला होता। हा अभंग वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल की सुखी होण्यासाठी संसाराचा त्याग नाही तर संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा असतो। तो गुपित मंत्र कोणता, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत। संत सावतामाळी हे 13व्या शतकातील म्हणजेच संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेवांच्या समकालीन संत। सावता महाराजांचे वैशिष्ट्य असे की ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत। स्वकर्मा त्याची देव पाहे अशी त्यांची धारणा होती। त्यांनी आयुष्यभर शेतात कबाड कष्ट केले। हा अभंग म्हणजे त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध असावा, जिथे त्यांना जाणीव झाली आहे की पोटाची खळगी भरण्यासाठी आणि प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी केलेल्या कष्टांनी शरीर तर थकलेच, पण मनाला लागलेली देवाची ओढही कुठेतरी धूसर झाली। ही अनुभववाणी एका अशा माणसाची आहे ज्याने प्रत्यक्ष चिखलात काम करून आध्यात्मिक शिखर गाठले आहे। आपण अनेकदा जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि भविष्याची चिंता याच्या ओझ्याखाली दबलेले असतो। सावता महाराज म्हणतात, माझी संसाराची बोहरी अडचण व्याप दूर कर। याचा अर्थ असा की मनातील अनावश्यक विचारांचा कचरा काढून टाकला की ताण आपोआप कमी होतो। कष्टकरितान जन्म गेला हे आजच्या बर्नआउट झालेल्या पिढीचे सत्य आहे। काम करताना आपण स्वतःला आणि आनंदाला विसरतो। हा अभंग आपल्याला कामाच्या पलीकडे पाहण्यास प्रवृत्त करतो। येथे निस्संतान म्हणजे वंश संपवणे नाही तर फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे। जेव्हा आपण रिझल्टची किंवा फळाची चिंता सोडतो तेव्हा कामाचा ताण उरत नाही। सर्व काही ईश्वरावर सोपवल्याने मनातील भीती निघून जाते, ज्यामुळे रक्तदाब आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्यास मदत होते। प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे। पहिला चरण, ऐकावे विठ्ठल धुरे, विनंती माझी हो सत्वरे। शब्दार्थ, हे विठ्ठला तू माझे ऐक, माझी ही विनंती लवकर मान्य कर। माणसाच्या मनात जेव्हा विचारांचा कल्लोळ असतो तेव्हा त्याला कुणीतरी ऐकून घेणारं हवं असतं। विठ्ठल धुरे म्हणजे केवळ मूर्ती नाही तर आपल्या अंतर्मनातील ती सर्वोच्च शक्ती जिला आपण साथ घालतो। सत्वरे हा शब्द मनाची व्याकुळता, अर्जन्सी दर्शवतो। अंतर्मनावरील परिणाम, जेव्हा आपण आपली अडचण एखाद्या शक्तीकडे सोपवतो तेव्हा मेंदूतील कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन पातळी कमी होते। मी एकटा नाही, कुणीतरी ऐकणारं आहे ही भावनाच मनाला आधार देते। नैतिक धडा, संकटाच्या वेळी गोंधळून न जाता आपल्या सर्वोच्च ध्येयाला व्हॅल्यू सिस्टम साकडं घालणे। वास्तविक उदाहरणे, जेव्हा एखादी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात असते तेव्हा कर्मचाऱ्यांना अफवांपेक्षा कंपनीच्या मूळ विजन लक्ष केंद्रित करण्याची गरज असते। ऐकावे विठ्ठल धुरे म्हणजे मूळ तत्वांना शरण जाणे। आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत जेव्हा वाद होतात तेव्हा कोणत्याही अहंकाराला महत्त्व न देता कुटुंबाचे हित कशात आहे या मूळ विचाराकडे त्वरित वळणे आवश्यक असते। जसे एखादा लहान मुलगा रडताना पालकांकडे पाहतो, त्याला माहीत असतं की पालक ऐकतील। हीच सुरक्षिततेची भावना, सेन्स ऑफ सिक्युरिटी, सावता महाराज इथे निर्माण करतात। दुसरा चरण, करी संसाराची बोहरी, इतुके मागतो श्रीहरी। शब्दार्थ, माझ्या संसाराचा पसारा मोहमाया संपवून टाक। बोहरी म्हणजे साफसफाई किंवा नाश। इथे संसार म्हणजे घरदार नव्हे तर मनातील अटॅचमेंट, आसक्ती। आपला मानसिक ताण घरामुळे नसून घराशी संबंधित असलेल्या अपेक्षांमुळे असतो। अंतर्मनावरील परिणाम, हे वाक्य मनाला डिटॅचमेंट, अलिप्तता शिकवते। जेव्हा आपण संसाराची बोहरी कर म्हणतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मनातील अनावश्यक इच्छांचा कचरा साफ करण्याची तयारी दर्शवतो। नैतिक धडा, जीवनातील अनावश्यक गोष्टींचा क्लटर त्याग करून साधेपणा अंगीकारणे। वास्तविक उदाहरणे, आज आपण सोशल मीडियावर नको तितकी माहिती, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड साठवतो। बोहरी करणे म्हणजे डिजिटल डिटॉक्स करणे आणि अनावश्यक ॲप्स किंवा नकारात्मक कंटेंटपासून दूर राहणे। इतरांच्या प्रगतीचा हेवा वाटणे हा संसाराचा कचरा आहे। जेव्हा एखादा उद्योजक दुसऱ्याला खाली खेचण्याऐवजी स्वतःच्या गुणवत्तेवर लक्ष देतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने विचारांची बोहरी करत असतो। एखाद्या संगणकाची मेमरी रॅम पूर्ण भरली की तो हँग होतो, तेव्हा आपण क्लिअर कॅश करतो। बोहरी करणे म्हणजे मनाचा कचरा साफ करून ते पुन्हा रिसेट करणे होय। तिसरा चरण, कष्ट करीतान जन्म गेला, तुझा विसर पडला। शब्दार्थ, आयुष्यभर कष्ट करण्यातच वेळ गेला आणि तुझे ईश्वराचे सत्याचे विस्मरण झाले। हे सेल्फ रिअलायझेशन आत्मभान आहे। माणूस सर्व्हायव्हल मोडमध्ये इतका अडकतो
की तो स्वतःचे अस्तित्व विसरतो. सततच्या कामामुळे होणारा बर्नआउट इथे अधोरेखित होतो. अंतर्मनावरील परिणाम. ही ओळ माणसाला आरसा दाखवते. आपण काय मिळवले यापेक्षा काय गमावले याचा विचार करायला लावते. हे दुःख नाही तर सत्याचा स्वीकार आहे. नैतिक धडा. कामात इतकेही मग्न होऊ नका की तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाचा आणि उच्च मूल्यांचा विसर पडेल. वास्तविक उदाहरणे. IT क्षेत्रात रात्रंदिवस काम करणारी पिढी पगाराच्या आकड्यांमागे धावताना स्वतःचे आरोग्य आणि वृद्ध पालकांना विसरते. हा तुझा विसर पडला या ओळीचा आधुनिक संदर्भ आहे. लोक केवळ लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी बनावट आयुष्य जगतात. या कष्टात ते स्वतःचे मूळ व्यक्तिमत्व विसरतात. आजचा कॉर्पोरेट कर्मचारी दिवसभर पगार आणि टार्गेटसाठी धावतो, कष्ट, पण रात्री झोपताना त्याला आपण नक्की कोण आहोत आणि का धावतोय याचा विसर पडलेला असतो. चौथा चरण. माळी सावता मागे संतान. देवा करी गा निस्संतान. शब्दार्थ. सावतामाळी संतान मुले वंश मागत आहेत, पण ते म्हणतात की मला निस्संतान काहीही नको कर. हे या अभंगाचे सर्वात मोठे पॅराडॉक्स आहे. संतान म्हणजे केवळ मुले नव्हे तर आपल्या विचारांची फळे, एक्सपेक्टेशन्स, लेगसी. निस्संतान कर म्हणजे माझ्या मनात कोणतीही नवीन आशा, वासना किंवा कर्माचे फळ शिल्लक ठेवू नकोस. अंतर्मनावरील परिणाम. हे झिरो स्टेट, शून्य अवस्था किंवा माइंडफुलनेसचे लक्षण आहे. जेव्हा मन कशाचीही अपेक्षा करत नाही तेव्हाच ते खऱ्या अर्थाने शांत होते. नैतिक धडा. स्वतःच्या स्वार्थाचा आणि अहंकाराचा विस्तार थांबवणे. वास्तविक उदाहरणे. आजचा मानव स्वतःच्या पिढीच्या सुखासाठी निसर्गाचा नाश करत आहे. निस्संतान होणे म्हणजे आपल्या स्वार्थी इच्छांना आवर घालून पुढच्या पिढीसाठी नैसर्गिक संसाधने शिल्लक ठेवणे. जेव्हा एखादा नेता स्वतःच्या वारसाला गादीवर बसवण्याऐवजी एखाद्या पात्र व्यक्तीला संधी देतो तेव्हा तो सामाजिकदृष्ट्या निस्संतान, अहंकार रहित होण्याच्या मार्गावर असतो. एखादा चित्रकार जेव्हा कॅनव्हासवर चित्र काढतो तेव्हा त्याला ते चित्र पूर्ण झाल्यावर लोकांच्या प्रतिसादाची भीती असते. निस्संतान होणे म्हणजे त्या भीतीपासून मुक्त होऊन केवळ कलेत, भक्तीत रमणे. आधुनिक उदाहरण. कॉर्पोरेट आणि कौटुंबिक संघर्ष. कल्पना करा, एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जो दिवसाचे 14 तास लॅपटॉप समोर बसून डेडलाईन्स पूर्ण करत आहे. त्याला वाटते की मी हे माझ्या मुलाबाळांसाठी आणि भविष्यासाठी करतोय, पण या प्रक्रियेत तो स्वतःचा स्वभाव चिडचिडा करून घेतो. त्याचे मानसिक आरोग्य बिघडते आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो. जेव्हा तो म्हणतो, देवा माझ्या संसाराची बोहरी कर, त्याचा अर्थ असा नाही की त्याने नोकरी सोडावी. त्याचा अर्थ असा की ऑफिसमधील ते राजकारण, प्रमोशनची ती जीवघेणी स्पर्धा आणि मीच श्रेष्ठ हा जो माझा अहंकार, संतान वाढत चालला आहे, तो देवा तू नष्ट कर. मला यातून मानसिक शांतता दे. हीच अवस्था गृहिणीचीही असू शकते, जी घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःची ओळख विसरली आहे. समजा तुम्ही एखादा मोठा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट उभा केला आहे. जर तो यशस्वी झाला तर हे मी केले हा अहंकार येतो. हे संतान वाढवणे झाले. यश मिळाले तरी हे ईश्वरी कृपेने झाले, मी फक्त माध्यम होतो असे मानणे म्हणजे बोहरी करणे. जेव्हा आपण म्हणतो निस्संतान कर तेव्हा त्याचा अर्थ असा की माझ्या हातून घडणाऱ्या कर्माचे फळ, चांगले किंवा वाईट, भोगण्यासाठी मला पुन्हा जन्माला यावे लागू नये. कर्तृत्वाचा अभिमान सोडणे हाच या अभंगाचा खरा अनुभव आहे. युवा पिढी आणि मिलेनियल्ससाठी मॉडर्न नॅरेटिव्ह. आजच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे सिस्टम रिसेट किंवा डिजिटल डिटॉक्स फॉर द सोल आहे. मसुदा द स्क्रिप्ट पिच. मित्रांनो, आपण सध्या हायपर कनेक्टेड जगात राहतोय, पण तरीही स्वतःशी डिस्कनेक्ट आहोत. आपण दिवसभर काय करतोय? ग्राइंड करतोय. कष्टकरिता जन्म गेला. कशासाठी? तर अशा गोष्टी मिळवण्यासाठी ज्यांची आपल्याला कदाचित गरजही नाही. या धावपळीत आपण आपलं कोर पर्पस विसरलो आहोत. तुझा विसर पडला. संत सावता महाराज जेव्हा म्हणतात की संसाराची बोहरी कर, तेव्हा ते तुम्हाला जॉब सोडायला सांगत नाहीत. ते म्हणतात की तुमच्या डोक्यात जे विचारांचे क्लटर आणि नोटिफिकेशन सतत वाजत असतात ते थांबवा. मिनिमलिझमकडे वळा आणि सर्वात भारी संकल्पना म्हणजे निस्संतान कर. आज आपण कशाच्या मागे धावतोय? लेगसी, फॉलोअर्स, व्हॅलिडेशन. सावता महाराज म्हणतात हे सगळं डिलीट करा. जेव्हा तुम्ही झिरो होता तेव्हाच तुम्ही इन्फिनिटी, विठ्ठल होऊ शकता. हा अभंग म्हणजे स्वतःला अनसबस्क्राईब करणं आहे, त्या प्रत्येक गोष्टीपासून जी तुम्हाला तुमच्या मूळ आनंदापासून लांब नेते. सो डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, माझ्यातला मी कधी शांत होणार? आजची कृती. आज दिवसभरात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात कोणी तुमच्यावर टीका केली किंवा तुमच्या मनाविरुद्ध वागले तरी प्रतिक्रिया न देता केवळ शांत रहा. तुमच्यातील रागाच्या संतानाला, विस्ताराला आज खतपाणी घालू नका. फक्त 5 मिनिटे डोळे मिटून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.